ठाणे आणि मुंबईमध्ये स्वबळावरती निवडणुका लढवण्याच्या दृष्टीनं भाजपनं चाचपणी सुरू केली असून त्याच अनुषंगानं ठाण्यात उद्या कोकण विभागाची बैठक भाजपनं आयोजित केली आहे। या बैठकीत आगामी पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याच्या दृष्टीनं चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। त्यासाठी अक्कलकोट इथल्या मंगळुरे हायस्कूल जवळच्या मैदानावरती जाहीर मेळावा आयोजित करण्यात आलाय। बीडमध्ये ऊसतोड कामगार महिलांच्या 800 महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर यावरती माजी मंत्री काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी राज्य महिला आयोगावर सवाल उपस्थित केलाय। बीडमध्ये 800 महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या तर महिला आयोग काही झोपा काढतंय का असा सवाल त्यांनी केला। लाडकी बहीण योजनेच्या निधीवरनं यशोमती ठाकूर यांनी सरकारवरती हल्लाबोल केला। संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाचे नियम पायदळी तुडवून सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा पैसा लाडक्या बहिणींसाठी वापरला जातो असा गंभीर आरोप यशोमती ठाकूर यांनी केला। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची जीभ घसरली। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा हाकेंनी एकेरी उल्लेख केला। अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील दरोडेखोर आणि चोर आहेत अशी मुक्ताफळं त्यांनी उधळली। या वक्तव्यानंतर अजित पवार गटाकडून तीव्र निषेध केला जातोय। बीडच्या परळी तालुक्यातील दादाहरी वडगावमध्ये हाकेंची सभा पार पडली। यावेळी त्यांनी अजित पवारांवरती हल्लाबोल करत सवाल केला। सारथीला हजारो कोटींचा निधी देता मग महाज्योतीला पैसे देताना हात का आखडतो असा सवाल हाकेंनी केला। हिंगोली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला आणखी एक धक्का बसलाय। काँग्रेसचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बालाजी कर्डिले यांनी बुधवारी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधलं। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाच्या मुद्द्यावरनं ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 आमदार आणि 1 खासदार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। पोलीस तपासातील चार्जशीटमध्ये मुख्य आरोपी सूत्रधार पोलिसांनी जाणीवपूर्वक वगळल्याचा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केलाय। त्यामुळे हा तपास संशयास्पद असल्यामुळे तपास यंत्रणाच बदलण्याची मागणी करण्यात येणार आहे। इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री राहिलेले अरविंद नेताम आज संघाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। अखिल भारतीय पातळीवरील कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीयाचा आज रेशीम बागेत समारोप होणार आहे। सरसंघचालक मोहन भागवत मार्गदर्शन करणार आहेत। शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या मुद्द्यावरनं ठाकरेंची शिवसेना आता मराठवाड्यात आंदोलन पुकारणार आहे। आजपासून ठाकरेंची शिवसेना सरकारविरोधात क्या हुआ तेरा वादा असा थेट सवाल करत सरकारला धारेवर धरणार आहे। शिवसेना उभाठाच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती दिली। यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे। समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटर लांबीच्या शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या लोकार्पण सोहळ्याला सुरुवात होईल आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा उपस्थित असतील। एकूण 701 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग आणि त्यातला अखेरचा 76 किलोमीटर लांबीचा हा टप्पा आहे जो आजपासून खुला होतोय। अत्यंत अवघड आणि देखणा असलेला हा टप्पा म्हणजे तंत्रज्ञानाचा एक आविष्कारच मानला जातोय। सह्याद्रीचा डोंगर पोखरून केलेले 2 बोगदे आणि अतिविशाल खोल दरीत उभारलेला विशाल पूल हे या टप्प्याचं खास वैशिष्ट्य आहे। कसराबाद घाट क्षेत्र में भारत के सबसे चौड़े सुरंगें शामिल हैं। हर सुरंग 7.78 किलोमीटर लंबा है एंड 17.6 मीटर चौड़ा। ऐसा वाला 2 टनल है, एक पैरेलल दूसरा टनल है। दोनों टनल पैरेलल टनल कंस्ट्रक्शन किया गया था। ये दोनों पैरेलल टनल हर एक 300 मीटर में कनेक्टेड है विद क्रॉस पैसेजेस। पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट। अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीकडून किल्ले रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळा उद्या साजरा होणार आहे। सोहळ्यासाठी मार्गदर्शक म्हणून संभाजीराजे छत्रपती यांच्याप्रमाणे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची विशेष उपस्थिती असणार आहे। या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते रायगडावरती उपस्थित असणार आहेत। नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम अंतिम टप्प्यात असून ते ऑगस्टमध्ये सुरू होईल। या संपूर्ण पट्ट्यात एक 3 पट मोठं नवं शहर विकसित करण्याचा विचार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली।
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावरती ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जोरदार टीका केली. कृषी मंत्र्यांचं वक्तव्य म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान आहे. कोकाटेंनी शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम केलंय असा हल्लाबोल त्यांनी केला. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बुधवारी इटलीच्या 2 दिवसांच्या दौऱ्याची सुरुवात केली. या दौऱ्यात ते व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी नेते आणि उद्योगपतींशी चर्चा करतील. जगप्रसिद्ध एलिफंटा बेटावरती जाण्यासाठी देशविदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. दिवसेंदिवस ही संख्या वाढत चालल्यामुळे सध्या असलेल्या शेतबंदर जेट्टीवरती कमालीचा ताण वाढलाय. हा ताण कमी व्हावा यासाठी एलिफंटा बेटावर लवकरच नवी जेट्टी उभारण्यात येणार असून त्यासाठी 88 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. मुंबई शहरासह उपनगरांमध्ये गुरुवारपासून कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. कमाल तापमानात 2 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. पावसामुळे पुण्यात टायफॉइडच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. दूषित पाणी, शिळं आणि उघड्यावरचं अन्न टाळा, ताजं खा आणि स्वच्छ पाणी प्या असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलाय. ग्लोबल वॉर्मिंग बरोबरच एक नवी समस्या महासागरांना भेडसावू लागली आहे. 17 दशलक्ष मेट्रिक टनांहून अधिक प्लास्टिकचा कचरा हा जगाच्या महासागरात टाकला जातोय. त्यामुळे 2050 पर्यंत समुद्रात माशांऐवजी प्लास्टिकचं प्रमाण जास्त होणार आहे असा इशारा मत्स्यजीवशास्त्र अभ्यासकांनी दिला. मुंबईमध्ये जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पश्चिम रेल्वेनं 22 मे ते 5 जून या कालावधीत प्लास्टिक प्रदूषण विरोधी विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत स्थानकांवरील कचरा कमी करण्यासाठी प्रवाशांना प्लास्टिक क्रशिंग मशीनचा वापर करण्यास प्रोत्साहित करण्यात आलं. तसंच फूड स्टॉल्स आणि वॉटर रिफिल पॉइंट्सची देखील तपासणी करण्यात आली. अंमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत स्थापन विशेष न्यायालयानं अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला 1 जून ते 15 सप्टेंबर दरम्यान व्यावसायिक कामांसाठी परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित अंमली पदार्थ प्रकरणात आरोपी असलेल्या रिया चक्रवर्ती हिला चित्रीकरण करण्यासाठी श्रीलंका, सर्बिया आणि विविध युरोपीय देशांमध्ये जायचंय. नागपूर ऑरेंज सिटी पार्क गृहनिर्माण योजनेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचं समोर आलंय. पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरेंनी या घोटाळ्याचा पर्दाफाश केला. बनावट रस्ता दाखवून लेआउटसाठी मंजुरी मिळवण्यात आली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. पुणे महानगरपालिकेत तब्बल 7,336 पदं रिक्त आहेत. गेल्या काही वर्षात महापालिकेकडनं सेवानिवृत्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्या तुलनेत मात्र नोकर भरती कमी प्रमाणात होत असल्यामुळे रिक्त पदांची संख्या देखील वाढली आहे. मोठ्या प्रमाणात पदं रिक्त असल्यामुळे कमी कर्मचाऱ्यांमध्ये महापालिकेचा कारभार चालवण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे. मुंबईच्या परिसरात बुधवारी पावसानं हजेरी लावली. शहराच्या तुलनेत उपनगरात पावसाचा जोर जास्त होता. दरम्यान गुरुवारी मुंबईसह ठाणे, पालघर भागामध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची नोंद करण्यात आली. मात्र धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही सेवा सुरू झालेला नसून 4ही धरणात मिळून 5.54 अब्ज टीएमसी इतका पाणीसाठा आहे. कोल्हापुरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबाचा डोंगर परिसर देशी वाणांच्या झाडांनी बहरणार आहे. 10,000 झाडं लावून डोंगर संवर्धन करणार असून त्यातून दख्खन केदारण्य तयार केले जाणार आहे. या कार्यक्रमाला फडणवीस आणि गडकरी ऑनलाईन उपस्थित असतील. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागानं आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष बस सेवेचं नियोजन केलं. एखाद्या गावातून समूहानं आरक्षण केल्यास त्या गावातील आगारापासून थेट पंढरपूरपर्यंतची बस सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. रिक्षा भाडेवाढीला मंजुरी मिळाल्यानंतर 26,000हून अधिक रिक्षा चालकांनी मीटरचं अद्ययावतीकरण केलेलं नाही. त्यामुळे मनमानी पद्धतीनं भाडे वसुली करणाऱ्या अशा मुजोर रिक्षा चालकांना ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून प्रतिदिन दंड आकारला जाणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागानं शहरातील अनधिकृत फलक आणि त्यांच्या विद्युत जोडणीची तपासणी करण्याचा निर्णय घेतलाय. बेकायदा फलक आढळल्यास संबंधित व्यक्ती आणि संस्थांवरती दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या 10 जून रोजी सर्व वित्तीय नियामकांच्या प्रमुखांसह बैठक घेणार आहेत. वित्तीय स्थिरता आणि विकास परिषदेची ही बैठक मुंबईत पार पडणार आहे. राज्यात दरवर्षी वाढणारी कर्करुग्णांची संख्या, उपचारासाठी होणारी फरफट थांबवण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागानं राज्यात आसाम कॅन्सर केअर प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतलाय. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील 36 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कर्करोगावरती उपचार करण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी 5,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्याबाबतचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागानं मंत्रिमंडळाकडे सादर केलाय.
राज्यातील ITI मध्ये या शैक्षणिक वर्षापासून 6 नवीन अत्याधुनिक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. 6 महिने ते 2 वर्ष असा त्यांचा कालावधी असेल, अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. पुण्यामध्ये किडनी प्रत्यारोपणाला मंजुरी दिल्यानंतर त्याबाबतचा अहवाल ससून रुग्णालयात 3 दिवसांनंतर खासगी रुग्णालयात पाठवण्यात आला. याच कालावधीत आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यता असल्यामुळे या गुन्ह्यातील अटक आरोपी डॉक्टर अजय तावरे आणि प्रत्यारोपण समन्वयक यांची एकत्रित चौकशी केली जाणार असल्याची माहिती न्यायालयानं दिली. भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शवणारा HSBC इंडिया सर्व्हिसेस PMI निर्देशांक मे महिन्यात किंचित वाढीसह 58.8 गुणांवरती नोंदला गेला. एप्रिलमध्ये हा गुणांक 58.7 गुणांवरती होता. राज्यातील वाढत्या वाघांची संख्या लक्षात घेता अन्य राज्यांमध्ये ते पाठवता येतील का याची चाचपणी करण्यात येणार असून मागणी असलेल्या राज्यांशी चर्चाही करण्यात येणार आहे. यंदा गणेशोत्सव महाराष्ट्रासह प्रदेशात सुद्धा मोठ्या धूमधडाक्यात साजरा होणार आहे. रायगड जिल्ह्यातल्या पेणमध्ये असलेल्या विविध कारखान्यांमधून आतापर्यंत 7,000 बाप्पा 7 समुद्रापार गेलेत. जगाच्या कानाकोपऱ्यातनं सुमारे 22,000 भक्तांनी गणेशोत्सवात प्रतिष्ठापना करण्यासाठी श्रींच्या मूर्तीची मागणी केली. धुळे इथल्या शासकीय विश्रामगृहामध्ये आमदाराच्या स्वीय सहाय्यकाच्या रूममध्ये कोट्यवधी रुपयांची रोख सापडल्यामुळे आता महायुती सरकारच्या मंत्र्यांच्या खासगी सचिव आणि स्वीय सहाय्यकांवरती पोलिसांची करडी नजर असणार आहे. खासगी सचिव, स्वीय सहाय्यक, विशेष कार्यकारी अधिकारी इत्यादींच्या मालमत्तांची देखील माहिती घेतली जाते. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना जलद दर्शन मिळावं म्हणून मंदिर समितीनं टोकन दर्शनाची रंगीत तालीम घ्यायला सुरुवात केली आहे. याकरता दररोज 3,600 भाविकांना ऑनलाईन पद्धतीनं बुकिंग करून त्याचं टोकन मंदिर समितीला दाखवून दर्शनाचा लाभ घेता येतोय. ही सुविधा निःशुल्क असून त्यासाठी कोणतंही शुल्क आकारण्यात आलेलं नाही. शेवगाव शिवारात पोलिसांनी छापा टाकत तलवारींचा साठा जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून एकूण 10 तलवारी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. मागील 20 वर्षात गोंदिया जिल्हा बँकेला भ्रष्टाचारानं पोखरून काढत लुटलेलं आहे असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र जैन यांच्यावरती केला. धाराशिवमध्ये पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केलंय. लोहारा तालुक्यातील जेवळी परिसरातील अनेक गावात पावसानं भुईमुग शेंगांच्या पिकांचं मोठं नुकसान केलं. या पिकाला पाणी लागल्यामुळे भुईमुग शेंगांना अंकुर फुटले. वसुंधरेच्या संवर्धनासाठी ग्राहकांनी गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यास त्यांना दरमहा छापील कागदी बिलाऐवजी ईमेलद्वारे वीज बिल पाठवलं जातं. त्या बदल्यात ग्राहकांना तत्काळ वीज बिलात एक रकमी 120 रुपये सूट दिली जाते. आतापर्यंत 3 कोटींपैकी 6,16,000 लघुदाब ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला अशी माहिती महावितरणने दिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचं विविध योजनांचं अनुदान रखडले. शेतकऱ्यांनी गाय, गोठा, फळबाग लागवड, विहीर इत्यादी कामं योजनेच्या माध्यमातून केली, पण त्याचे पैसे खात्यात जमा होत नसल्यामुळे खरीपाच्या पेरण्या कशा करायच्या असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविद्यालयातील पदव्युत्तराच्या 196 विभागांची तपासणी करण्याचा निर्णय कुलगुरूंनी घेतला. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील 1 आणि विद्यापीठाच्या बाहेरील 1 असे 2 प्राध्यापकांच्या समितीकडून 10 जूनपासून तपासणी होणार असून त्यानंतरच पदव्युत्तरचे प्रवेश होणार आहेत. जळगावच्या भुसावळ इथे माहेश्वरी उत्सवानिमित्तानं भव्य शोभायात्रा काढण्यात आली. 5 दिवस सुरू असलेल्या या उत्सवात आरोग्य शिबिर, लेझिम, नृत्य आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. शोभायात्रेत महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असून राधेश्याम लाहोटीसह माहेश्वरी समाज सहभागी झाला होता. वर्धा शहरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशानं गुन्हे करणाऱ्या संघटित गुन्हेगारांवरती 2 वर्षांसाठी तडीपारीचा आदेश काढण्यात आला. 7 गुन्हेगारांना 2 वर्षांसाठी जिल्ह्यातनं हद्दपार करण्यात आलं असून यामध्ये 2 महिला गुन्हेगारांचा समावेश आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी आरोपींविरोधात कारवाई करून हद्दपारीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केलाय. अमरावतीमध्ये IPLच्या फायनल मॅचवरती ऑनलाईन पद्धतीनं सट्टा लावणाऱ्या 6 बुकींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडनं 3,89,000चा मुद्देमाल जप्त केलाय. अमरावती गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. वैष्णवी हगवणीच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करा या मागणीसाठी देहूतील किवळे विकासनगर इथे कॅन्डल मार्च काढण्यात आला. हुंड्याची प्रथा कायमस्वरूपी बंद करून हुंडा मागणाऱ्यांवरती कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील शेतकरी शांताराम कोळी यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगावरती पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. तलावातील पाण्यामुळे त्यांच्या शेतीचं नुकसान होत आहे. मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.
जळगावातील दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातनं मोठ्या प्रमाणात राखेचं प्रदूषण होतं. या राखेच्या प्रदूषणामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झालेत. राखेच्या प्रदूषणामुळे तापी नदीच्या पाण्याचं देखील प्रदूषण होत असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला. उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी. गोंदिया ते कोल्हापूर दरम्यान धावणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसला आता LHB कोचेस लावण्यात आले. त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि आरामदायक होणार आहे. लातूर जिल्ह्याच्या बार्शी महामार्गावरती लातूर ते बोरगाव काळे दरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कराड लातूर ही ST बस घसरून अपघात झाला. या अपघातामध्ये 15 प्रवासी किरकोळ जखमी झालेत. हिंगोली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाला आणखी एक धक्का बसलाय. काँग्रेसचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बालाजी कर्डिले यांनी बुधवारी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधलं. AI टूल ChatGPT अल्पावधीत कमालीचं लोकप्रिय झालं. विशेष म्हणजे ChatGPT युजर्स अमेरिकेपेक्षा भारतात वेगानं वाढत आहेत. ही संख्या आता एप्रिल 2025 मध्ये 80 कोटींपर्यंत पोहोचली आहे. वैष्णोदेवीला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी आनंदाची बातमी. रेल्वेनं काश्मीर खोऱ्यासाठी एकाच वेळी 4 नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या चालवण्याची घोषणा केली. या गाड्या श्री माता वैष्णोदेवी कटरा स्टेशन ते श्रीनगरपर्यंत धावतील. 6 जून रोजी चिनाब पुलाचं उद्घाटन करण्यासाठी काश्मीरमध्ये येणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. विक्रोळी कन्नमवार नगर इथल्या बेस्ट बसनं रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेला धडक दिली. या प्रकरणी पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलंय. मीरा भाईंदर शहरातील धोकादायक आणि अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारनं 2 वर्षांपूर्वी लागू केलेली क्लस्टर योजना अद्यापही केवळ कागदावरतीच राहिल्यामुळे रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी बघायला मिळते. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मेहतांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळानं पालिका आयुक्तांची भेट घेतली. वसईच्या गोल्डन ट्युलिप हॉटेलच्या बाजूला असलेल्या कंपनीच्या पहिल्या माळ्यावरती भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आली असून यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. नवी मुंबईतील एमिवे बंटाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या रॅपर बिलाल शेख याला 1 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी आसाममधून अटक केली. आरोपीनं कोणाच्या सांगण्यावरून रॅपरला धमकी दिली याचा पोलीस शोध घेत आहेत. 2015 साली मिसिंग झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे यांच्या मृत्यू दाखला अजूनही त्यांच्या मुलीला देण्यात आलेला नाही. या प्रकरणी प्रशासन टोलवाटोलवी करत असून कुटुंबियांनी उच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतलाय. कल्याणमधील शिवकालीन ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याची संरक्षण भिंत कोसळली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून किल्ल्याच्या देखभाल दुरुस्तीचं काम सुरू असताना ही भिंत कोसळली. आमदार विश्वनाथ भोईर यांची ठेकेदारावरती आगपाखड केली असून निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यातील वन आच्छादनाची टक्केवारी वाढवण्यासाठी हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत यावर्षी राज्यात 10 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पुढील वर्षी सुद्धा 10 कोटी वृक्ष लागवड करण्याचं उद्दिष्ट असल्याचं फडणवीस यांनी जाहीर केलं. पुणे शहरात रात्री 1:30 वाजल्यानंतर पब आणि बार सुरू असल्याचं आढळल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला थेट जबाबदार धरलं जाईल. त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि मालवाहतूक कार्यक्षमता वाढवण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल उचललंय. मध्य रेल्वे अंतर्गत 128.78 कोटी खर्चाच्या मिरज कॉर्ड लाईन प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते. असं असताना कोरोनानं आणखी एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 3 वर गेली आहे. MTWPU या अभ्यासानुसार पुण्यातील हरित पट्ट्यांची कार्बन शोषण करण्याची क्षमता तब्बल 34% घटली आहे. त्यामुळे पुण्याची ग्रीन सिटी म्हणून असणारी ओळख पुसली गेली आहे. परळीतील मलिकपुरा भागातील तरुणाला महावितरणच्या तारेचा करंट लागून त्याचा मृत्यू झाला. यावेळी धनंजय मुंडेंनी मृतांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी महावितरणची चूक असल्यामुळे त्यांनी तत्काळ मदतीचा प्रस्ताव पाठवावा अशाही सूचना दिल्या. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे सरकारनं सर्व आरोग्य यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना दिल्या. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा प्रशासनानं संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित केली. रुग्णालयात सर्व आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या.
जळगावात श्री महेश नवमी निमित्तानं समाज बांधवांनी शोभायात्रेत उत्स्फूर्त सहभाग घेतला। यावेळी शोभायात्रेत सजीव देखाव्यांचं भव्य शिवलिंग आकर्षण ठरलं। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल आणि पारोळा तालुक्यात मुसळधार पावसानं हाहाकार माजवला। त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं, रस्तेही जलमय झाले। शेतात पाणी शिरल्यामुळे बळीराजावर पुन्हा आर्थिक संकट ओढावलंय। अतिक्रमण कारवाईसाठी मागील आठवड्यापासून बंद ठेवण्यात आलेला सिंहगड किल्ला आजपासून पर्यटकांसाठी पुन्हा खुला होणार आहे। सिंहगड किल्ल्यावरती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं होतं, तसंच पावसाळी कामासाठी हा किल्ला 29 मे पासून बंद होता। पैसे दुप्पट करण्याची बतावणी करून पैसे लुटणाऱ्या टोळीला अमरावती पोलिसांनी अटक केली। पैसे दुप्पट करून देतो अशी माहिती सांगत परतवाडा इथे फिर्यादीला मारहाण करून त्याच्याकडनं 6.5 लाख रुपये हिसकावले होते आणि पोलिसांनी 4 तासात 6 आरोपींना अटक केली। मुळशी तालुक्यातील महत्त्वाचा समजला जाणारा पौड इथल्या पुणे कोलाड राष्ट्रीय महामार्गाचं काम रखडलंय। हा मार्ग पूर्ण करावा यासाठी उबाठा शिवसेनेनं आंदोलन केलं। कोल्हापुरात 2 गटात तुफान हाणामारी झाली होती। या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी 18 आरोपींची धिंड काढली, तर आतापर्यंत पोलिसांनी 22 जणांना अटक केली आहे। बीड शहरातील साठे चौकात किरकोळ कारणावरून 2 गटात वाद झाला। या वादातनं एकमेकांवरती धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला। या घटनेमध्ये 4 जण जखमी झाले असून जखमींवर जिल्हा रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करतायत। पुणे पोलिसांनी मागील काही दिवसात तब्बल 140 पिस्तुलांचे परवाने रद्द केल्याचं समोर आलंय। पिस्तुलाचा परवाना असलेल्या यातील काही व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल आहेत, तर काहींनी नूतनीकरण न केल्यामुळे हे परवाने रद्द करण्यात आले। बकरी ईद काही दिवसांनी साजरी होणार आहे। त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर शहरात अवैधरित्या गोवंश वाहतूक करून आणण्यात आली होती। पोलिसांनी छापा टाकत कत्तलीसाठी आणलेल्या 86 गोवंशांची सुटका पोलिसांनी केली आहे। 3 आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 1,62,000 क्विंटलची आवक झाली, तर नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 90,000 क्विंटल आवक झाली असून सोलापूर बाजारात लाल कांद्याला 1,000 रुपये तर उन्हाळ कांद्याला लासलगाव बाजारात 1,420 रुपये दर मिळाला। लोणावळा शहरामध्ये पथविक्रेता समिती मंत्रालयातनं जाहीर करण्यात आली। पथविक्रेता समिती स्थापन झाल्यामुळे वारंवार भेडसावणाऱ्या पथविक्रेते यांचे प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या।